एकच संख्या सुट्या भागामध्ये ब्रेकअप करणे म्हणजे सुटे भाग करून त्याच संख्येची वेगळी मांडणी करणे. ओके, तोड रे बाबा तोड. एकच संख्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तोडा, पण तोडल्यावर सुद्धा तिची एकूण किंमत तीच राहिली पाहिजे, तरच त्याला म्हणायचं आहे डिफरंट ब्रेकअप्स ऑफ द नंबर. वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. लेट अस लर्न अबाउट डिफरंट ब्रेकअप्स ऑफ ए नंबर. Basically, what is the meaning of different breakups of a number? When we arrange the same number in different manners, in different methods, different ways, so that the value of the number remains unchanged. त्यालाच आपण वेगवेगळे ब्रेकअप्स असं म्हणतो. एकच संख्या जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो तेव्हा त्याला आपण डिफरंट ब्रेकअप्स ऑफ द नंबर असं म्हणतो. एक संख्या किंवा एक उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून बघूया. पहिलं एक्झाम्पल 739. दिस इज द नंबर. वी कॅन अरेंज धिस नंबर इन 3 or more डिफरंट वेज. ही संख्या आपल्याला 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकते. आता त्यातली पहिली मेथड आपण समजून घेऊया. सो व्हेरी फर्स्ट वे टू अरेंज द नंबर इन अ डिफरंट वे. अरेंजिंग द नंबर इन डिफरंट वेज बाय पुटिंग द सेम व्हॅल्यू ऑफ नंबर. एखादी संख्या तिची किंमत न बदलू देता वेगवेगळ्या रूपामध्ये जेव्हा आपण लिहितो त्याला ब्रेकअप्स ऑफ ए नंबर असं आपण म्हणतो. आता 739 ही एक संख्या आहे. 739 ला वेगवेगळ्या पद्धतीने कसं मांडता येतं, पण कंडिशन काय महत्वाची आहे की त्याच्यामध्ये 739 ही व्हॅल्यू बदलायला नाही पाहिजे. द व्हॅल्यू शुड रिमेन ऍज इट इज. एक्झाम्पल बघा, पहिली मेथड सांगतोय. आता इथे 9 हे युनिट प्लेस आहे, 3 हे टेन्स प्लेस आहे आणि 7 हे 100 प्लेस आहे. तर पहिली मेथड 739 म्हणजेच काय, मी पहिलं काम करतो, या 73 ला एकत्र मांडतो. When I arrange 73 together, that time what is its meaning? 73 हे हा जो डिजिट आहे याच्या डोक्यावरती काय लिहिलेलं आहे, टेन्स आहे. म्हणजे 73 टेन्स, 73 टेन्स and 9 units. And 9 units is the first method to arrange the very first breakup of the given number. दिलेल्या संख्येचा पहिला ब्रेकअप आपण कुठल्या पद्धतीने लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण 100 आणि टेन्सला युनाइट केलं, टाय केलं, एकत्र बांधलं आणि त्याला लिहिलं. म्हणजे 73 हे काय आहे, टेन्स. 73 टेन्स म्हणजेच काय, 730. बिकॉज टेन्स मीन्स मल्टिप्लाइड बाय 10. आता 73 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 730 येणार आहे. उरले काय, 9 युनिट्स. आता दुसरी मेथड आपण याच्या ठिकाणी समजून घेऊया. या दोघांना एकत्र करण्यापेक्षा इकडच्या दोघांना एकत्र करतो. ठीक आहे. मग तुटलेले भाग, एकच संख्या सुट्या भागामध्ये ब्रेकअप करणे म्हणजे सुटे भाग करून त्याच संख्येची वेगळी मांडणी करणे. ओके, तर मग लक्षात घ्या आता कसं मांडता येईल. 7 च्या डोक्यावर काय आहे, 700. 700 and 39 ला एकत्र घ्या म्हणले मी. मग 39 ला एकत्र घेतल्यावर 9 च्या डोक्यावर काय आहे, युनिट्स. खतम. 739 म्हणजेच 700 आणि 39 एकक. 7 शतक 39 एकक. म्हणजे जसं की इथं 73 दशक 9 एकक. लक्षात येते का नाही. आता 700 म्हणजे किती, 700 प्लस 39 युनिट्स म्हणजे ऍज इट इज 39. फायनल आन्सर काय आलं, 739. ओके, तर हे 3 अंकी संख्येबद्दल आपण मांडतो. याच्यापेक्षा आणखीन वेगळं काही ब्रेकअप करता येईल का याचा, तर अर्थातच मग त्यावेळेला काय करावं लागेल आपल्याला, 700 3 टेन्स 9 युनिट्स. म्हणजे तिसरा ब्रेकअप 700 3 टेन्स अँड 9 युनिट्स या फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. आता 700 मीन्स ऍज इट इज 700, 3 टेन्स मीन्स 30 प्लस 9 युनिट्स ऍज इट इज. सो व्हेन वी डू द एडिशन द फायनल आन्सर इज अगेन 739.
लक्षात येतंय? म्हणजे एकच संख्या. आता याचा बी अर्थ हाच निघतो, याचा अर्थ सुद्धा हाच, आणि फायनल तिसऱ्या मेथड मध्ये सुद्धा सेम अर्थ निघतो. सो डिफरंट ब्रेकअप्स ऑफ ए नंबर मीन्स अरेंजमेंट ऑफ द सेम नंबर इन द फॉर्म ऑफ द ब्रेकअप्स. ओके, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये संख्या मांडणे त्यालाच ब्रेकअप्स असं आपण म्हणतो. पण ब्रेकअप्स मध्ये लक्षात कायम हे ठेवायचं आहे, व्हॅल्यू बदलायला नाही पाहिजे. ओके, लक्षात येते का? व्हॅल्यू बदलायला नाही पाहिजे. एक लास्ट एक्झाम्पल आपण बघूया याच्या संदर्भामधलं. सेकंड एक्झाम्पल, आपल्याला 4 अंकी 5 अंकी संख्यांचा सराव झालेला आहे, त्यामुळे पुढची संख्या घेतोय. सेकंड एक्झाम्पल 5424. आता याचे ब्रेकअप्स बघा किती होतात. फुल कॉन्फिडन्स आपल्याला येईल, परंतु व्यवस्थित लक्ष असू द्या. काय म्हणतोय बघा, त्याच्यात युनिट्स, टेन्स, 100 आणि 1000. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, या दोघाची जोडी आणि या दोघाची जोडी करू. ठीक आहे, पहिला ब्रेकअप कसा, 54,000 नाही लिहिणार, 54च्या डोक्यावर काय आहे, 100 आहे, अँड 24 काय, युनिट्स. चेक करून घ्या, 5400 म्हणजेच काय, 54च्या पुढे किती शून्य देऊ, 2 शून्य द्यायला पाहिजे. किती द्यायला पाहिजे, 2 शून्य, बिकॉज 100 मध्ये 2 शून्य असतात. प्लस, अँड म्हणजेच प्लस, 24 युनिट्स, युनिट्सच्या पुढे 0 असतो का, नाही, म्हणून 24 एज इट इज. ऍडिशन करा, फायनल आन्सर काय येते चेक करूया. 0 + 4 0 + 4 4, 0 + 2 2 एज इट इज, आणि उरलेलं 54 एज इट इज. संख्या आली का नाही, सेम. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं की नाही? आता दुसरी पद्धत, आता या तिघांना एकत्र बांधतो. ओके, डन. आता बघा सेकंड वे काय केलं, 542, 2च्या डोक्यावर काय आहे, टेन्स आहे. तोड रे बाबा, तोड. एकच संख्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तोडा, पण तोडल्यावर सुद्धा तिची एकूण किंमत तीच राहिली पाहिजे, तरच त्याला म्हणायचं आहे डिफरंट ब्रेकअप्स ऑफ द नंबर. मग आता बघा, 542 टेन्स अँड 4 युनिट्स. चला बाबा, बघायचं तुम्हाला हे लिखाण करण्याची खालची गरज नसते बरं का. whenever you are writing the different breakups, that time you have to write this part only. I am just giving the proof. मी फक्त इथं प्रूफ देतोय तुम्हाला. ओके ना? मग आता याचं प्रूफ पण आपण चेक करूया. 542 टेन्स म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10. मग मला सांगा, 542 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर इथं किती 0 येतील, एकच. ओके, डन. अँड फायनली, अँड मीन्स प्लस, अँड 4 युनिट्स एज इट इज. 4 units as it is. So your attention here please. What is the final answer? The final answer is 5424. संख्या बदलली का, अजिबात नाही. संख्या बदलली का, अजिबात नाही. तर अशा पद्धतीचे ब्रेकअप्स आपण मांडू शकतो. आणखीन काय वेगळा ब्रेकअप याचा मांडता येईल का? येस, येणारच. का बरं येणार सांगतो. ह्या 5 ला सेपरेट ठेवा, 42 ला एकत्र करा आणि ह्याला सेपरेट ठेवा. चेक करूया तिसरा ब्रेकअप. मग 5000, 42 टेन्स अँड लास्ट 4 युनिट्स. सायलेन्स, 4 युनिट्स. ओके, डन. 5000 मीन्स एज इट इज 5000. 42 टेन्स मीन्स 420 and 4 units means 4 only. So plus and plus. Is that clear? Yes, it is clear. Okay, no problem. So attention here. 4 + 0 final answer is 4. Then next 2 + 0, the final answer is 2. Then 4 + 0, the final answer is 4, and 5 as it is. So finally what is the answer? मग शेवटी आन्सर काय मिळतं आपल्याला, 5424, जे की आपल्या प्रश्नामध्ये जशास तसं आहे रे बाबा. मला वाटतं आता तुला कळालं असेलच की एखाद्या संख्येचे डिफरंट ब्रेकअप्स लिहायचे, याचा अर्थ तीच संख्या तोडून वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये अशी लिहायची की तिची किंमत बदलली नाही पाहिजे. ओके, तर अपेक्षा करतो की तुम्हाला हे डिफरंट ब्रेकअप्स ऑफ ए नंबर हे बीट लक्षामध्ये आलं असेल, नक्कीच कळालं असेल. आणि मग आता बाकीच्या गोष्टी तर माहितीच आहेत आपल्याला, सगळं छान छान वाटतंय.
पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमचंच आहे ना सगळं. ओके, बाय बाय.